नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे त्रिदोष शामक दुर्वा म्हणजे हराळी. भारतीय पौराणिक कथांमध्ये एक कथा आहे की श्री गणेश याचे अनलासूर या राक्षसाशी युद्ध झाले होते. गणेशाने राक्षसाला गिळून टाकले, त्यामुळे राक्षसाचा पराभव तर झालाच, परंतु श्री गणेशांच्या पोटामध्ये आग होऊ लागली. अनेक उपाय केले, परंतु आग शमत नव्हती. श्री गणेशांना दुर्वाचा रस प्यायला दिल्यावर त्यांच्या पोटातील आग शांत झाली. तेव्हापासून दुर्वा म्हणजे हराळ ही वनस्पती गणेशांना प्रिय झाली. दुर्वा हे एक प्रकारचे गवत आहे. साधारणपणे पावसाळ्यात दुर्वा सर्वत्र पाहायला मिळतात. याच्या पेऱ्यावर गाठीपासून मुळे फुटतात आणि दुर्वा जमिनीवर पसरत राहते. उन्हाळ्यात दुर्वा वाळतात, परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्याचा शिरकावा झाल्यावर पुन्हा जोमाने पसरायला सुरुवात करतात. दुर्वाच्या दोन जाती पाहायला मिळतात, हिरवी व किंचित गर्द रंगाची नीलदुर्वा. दोन्ही दुर्वा औषधी गुणधर्माच्या असतात. दुर्वा रसाने मधुर, कषाय व किंचित कडू असतात. विपाकात मधुर व शीतवीर्याच्या असतात. दुर्वा त्रिदोष शामक आहेत. विशेषतः पित्त व कफाचे शमन करतात. आचार्य चरकांनी प्रजास्थापन वर्गात दुर्वाचे स्थान दिलेले आहे. अर्थात गर्भधारणा होण्यामध्ये दुर्वाचा उत्तम फायदा होताना दिसतो. दुर्वा अनेक घरगुती उपाय आहेत. याचा उपयोग रोगाचा प्रतिकार करण्यासाठी तसेच रोगाच्या प्राथमिक अवस्थेत अनेक उपायाबरोबर करता येतो. दुर्वाचे बाह्य उपचार साठी उपयोग. गुळणा फुटण्याचा त्रास असल्यास नाकपुड्यामध्ये दुर्वाचा रस घालण्याचा उपयोग होतो. त्वचेचा दाह होत असल्यास दुर्वा वाटून केलेला कलग लावण्यासाठी उपयोग होतो. तिळाच्या तेलामध्ये दुर्वाचा रस टाकून संस्कृत केलेले तेल त्वचा रोगावर उपयोग होतो. जखम झाल्यास वा कापल्यास दुर्वा वाटून कलक लावल्यास रक्त येणे थांबतं, तसेच जखम लवकर बरी होण्यास मदत मिळते. खूप ताप आल्यास दुर्वा वाटून केलेला मलम कपाळावर लावा, तर मेंदूचे उष्णतेपासून संरक्षण होते. तापामुळे तळपायाची आग होत असल्यास तळपायांना दुर्वा रस लावल्यास जळजळ कमी होते, तसेच तापही कमी होतो. रोज सकाळी अनवाणी पायाने दुर्वावर हिरवळीवर चालल्यास उच्च रक्तदाब, शरीराची आग होणे त्रास कमी होतात. रक्ती मूळव्याधावर त्रासात दुर्वा वाटून केलेला मलम लावण्यास उपयोग होतो. दुर्वा हिरवळीवर पडलेले दवबिंदू लावल्यास त्वचा रोगामध्ये त्याचा फायदा होतो. अभ्यंतर उपचार म्हणजे पोटामध्ये घेतल्यानंतर काय उपयोग होतो. गुळणा फुटून नाकातून रक्त येत असल्यास दुर्वाचा रस थोडी खडीसाखर मिसळून घेतल्यास त्याचा फायदा होतो. दुर्वा मूत्रळ गुणाचे असतात, यामुळे कमी प्रमाणात वा थांबून थांबून लघवी होत असल्यास 3 ते 4 चमचे दुर्वाचा रस घेण्याचा उपयोग होतो. त्वचारोग, खाज येणे, त्वचारोग, सोरायसिस, एक्झिमा वगैरे त्रासामध्ये दुर्वाचा रस घेतल्यास बाहेरून लावल्यास त्याचा फायदा होतो. दुर्वाचा रस घेण्याने यकृत, प्लीहा, मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते असा अनुभव आहे. नवप्रसूतीने दुर्वाचा रस घेतल्यास स्तन्याचे प्रमाण वाढते. रक्ती मूळव्याधाच्या त्रासात तसेच पाळीच्या वेळी अति रक्तस्राव होत असल्यास दुर्वाच्या रसामध्ये थोडी खडीसाखर मिसळून घेतल्यास त्याचा फायदा होतो. पित्त वाढल्यामुळे जुलाब वा उलट्या होत असल्यास दुर्वाचा रस थोडे दूध मिसळून घेतल्यास फायदा होतो. पूजेकरता वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक द्रव्याचे महत्त्व म्हणजे घेणे उपयोग ठरू शकते. बाप्पांनी सगळ्यांसाठी आनंद, समृद्धी, आरोग्यासाठी आशीर्वाद द्यावे हीच श्री चरणी प्रार्थना. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.